नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज पेपर 2 मराठी हा विषय घेणार आहोत आपण. मराठी भाषा 1 ज्यांनी निवडली होती त्यांच्यासाठी हा पेपर 2 चा 2020ला आलेली मराठीची प्रश्नपत्रिका. पहिला प्रश्न बघा, ज्ञानपीठ पुरस्काराप्राप्त ययाती ही साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे? तर याचं उत्तर आहे डी, कादंबरी या साहित्य प्रकारात मोडते ही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात करणे आवश्यक आहे? तर त्याचं उत्तर आहे ए, आत्मवृत्त. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तो म्हणाला मी येईन या वाक्यात किती विरामचिन्हे आहेत? तर या वाक्यामध्ये मी येईन या वाक्यामध्ये 3 विरामचिन्हे आहेत. ओके. नेक्स्ट बघा, पूर्वरूप संधीचे अचूक उदाहरण कोणता? म्हणजे याच्यातले पूर्वरूप संधीचे अचूक उदाहरण कोणते? त्याचं उत्तर आहे ए, साजेसा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अव्ययभावी समासातील शब्द कोणता? तर याचं उत्तर आहे ए, गैरहजर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, छते उन्हाची घराला नांदते जीव पोळती, फुफाट्याच्या वाहना पायामधून घालती, दाह त्यांच्या वेदनांचे झेलीत गेले पाहिजे. संदर्भीय काव्यपंक्तीमध्ये कोणता रस आहे? तर या काव्यपंक्तीमध्ये आहे करुण रस. तर याचं उत्तर आहे सी, करुण. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फकीरांचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण? तर याचं उत्तर आहे सी, फ मु शिंदे. हे आहेत फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्र के अत्रे यांना कोणत्या टोपण नावांनी कविता लेखन केले आहे? तर याचं उत्तर आहे सी, केशव कुमार या नावाने या टोपण नावाने त्यांनी कविता लेखन केलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रत्येक चरणात 12 अक्षरे व य य य गण ही कोणत्या वृत्तांची लक्षणे आहेत? तर याचं उत्तर आहे बी, भुजंग प्रयाग या वृत्ताची लक्षण आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, शब्द अलंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता? त्याचं उत्तर आहे ए, श्लेष अलंकार. नेक्स्ट क्वेश्चन, शुद्ध लेखनाच्या नियमानुसार अचूक शब्द कोणता? यामधला अचूक शब्द कसा लिहितात? तर त्याचं उत्तर आहे सी, निर्घृण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विजोड शब्दांची शब्दजोडी ओळखा. तर याचं उत्तर आहे बी, फुल ताटवा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विरुद्ध शब्दांची अचूक जोडी ओळखा. तर याचं उत्तर आहे सी, सुपुत्र. विरुद्धार्थी शब्द आहे त्याचा कुपुत्र. ओके. आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन, जवळ पळसाला पाने 3च या म्हणीला अर्थदृष्ट्या समांतर असलेली म्हण कोणती? तर याचं उत्तर आहे ए, घरोघरी मातीच्या चुली. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आधी जन्मलेला या समूहदर्शक शब्दाकरिता कोणता एकच शब्द लागू पडतो? तर याचं उत्तर आहे डी, अग्रज. अग्रज म्हणजे आधी जन्मलेला, मोठा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एखाद्या वाक्यात बोलणारा उद्देशविषयी जे बोलतो त्याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे बी, विधेय म्हणतात त्याला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, तुम्ही मोरवाडीला निघालात, लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचवतील, वाक्यप्रचार ओळखा. तर याचं वाक्यप्रकार कोणता आहे? वाक्यप्रकार ओळखा आहे. हा वाक्याचा प्रकार आहे केवल वाक्य. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते? कठोर व्यंजन आहे ठ. याचं उत्तर आहे डी, ठ हे कठोर व्यंजन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सव्यय अव्यय मिळून शब्दांच्या एकूण जाती किती आहेत? तर 8 जाती आहेत. उत्तर आहे डी, ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा, लिंग विचारान्वये चुकीची जोडी कोणती? तर चुकीची जोडी आहे डी, नाला ओढा ही आहे चुकीची जोडी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वचनानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? तर याचं उत्तर आहे ए, विहीर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी प्रत्ययरहित विभक्ती कोणती? तर प्रत्ययरहित विभक्ती याचं उत्तर आहे बी, प्रथमा ही प्रत्ययरहित विभक्ती आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
कोणत्या प्रयोग प्रकारात कर्म प्रथमांत असते आणि कर्ता प्रथमांत कधीच नसतो? तर याचं उत्तर आहे ए कर्मणी. या प्रकारात कर्म प्रथमांत असते आणि कर्ता हा प्रथमांत कधीच नसतो. उत्तर आहे ए कर्मणी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको, ही आनंद फंदीची रचना कोणत्या प्रकारातील आहे? तर याचं उत्तर एक्झॅक्ट दिलेलं नाही आहे मित्रांनो, त्यामुळे तेव्हा हा प्रश्न कॅन्सल झालेला होता, त्यामुळे याचं निश्चित उत्तर नाही सांगू शकत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर सलील या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नीर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. थंडी या नामासाठी योग्य विशेषण कोणते? तर याचं उत्तर आहे सी गुलाबी. हे योग्य विशेषण आहे. गुलाबी थंडी असं म्हणतो ना आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. तर याचं उत्तर बघा रीती भूतकाळ असेल. कारण खात होता, नेहमी खात असे, म्हणजे याचं उत्तर आहे ए रीती भूतकाळ. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट मित्रांनो पॅरेग्राफ आहे. तो पॅरेग्राफ 58 ते 60 प्रश्न दिलेले आहेत. हा पॅरेग्राफ आहे. चला आपण वाचून घेऊया. हुशार मुलं ही खरोखरच परमेश्वराची देणगी होय. अशा असामान्य मुलांना वाढवताना मिळणाऱ्या आनंदाची चव ही चाखल्याशिवाय नाही कळणार. म्हणूनच तुमची मुलं हुशार असेल तर अभिनंदन हो, पण या अशा हुशार मुलांना वाढवताना समस्याच येत नाहीत असा गैरसमजात मात्र राहू नका हां. उलट अशा मुलांना वाढवताना जरूर ती पथ्ये पाळली गेली नाहीत तर अशी मुलं अधिक समस्या निर्माण करून ठेवतात. तसंच बुद्धिवान आणि कल्पक मुलं ही आपली वैयक्तिकच नव्हे तर समाजाची, राष्ट्राची संपत्ती म्हणून मानून त्यांची बुद्धिमत्ता व कल्पकता विकसित करणे हे पालक म्हणून आपले सामाजिक कर्तव्य ठरत नाही काय? हा होता पॅरेग्राफ मित्रांनो. आता याचे प्रश्न पाहूया. चव चाखणे म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे सी अनुभव घेणे. नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय संपत्ती म्हणून कोणाचा उल्लेख केला आहे? राष्ट्रीय संपत्ती म्हणून बुद्धिवान आणि कल्पक मुलं याचा उल्लेख केलेला आहे, म्हणून उत्तर आहे डी बुद्धिवान कल्पक मुलं. उतार्यात कोणाचे अभिनंदन केले आहे? तर याचं उत्तर आहे डी हुशार मुलांच्या पालकाचे अभिनंदन केले आहे. हा होता मराठी विषय, ज्यांनी भाषा एक निवडलेला आहे त्याची प्रश्नपत्रिका होती ही, आणि ही होती 2020ची प्रश्नपत्रिका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.